नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तुम्हाला मी माझ्या चॅनलवर जुन्या बालभारतीच्या पुस्तकातील विविध पाठ वाचून दाखवत असतो. तर तुम्हाला मराठीचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आज आपण इयत्ता 6वीतील जुन्या बालभारतीच्या पुस्तकातील धड्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाठाचं नाव आहे घर. मोरेश्वर दामोदर देशमुख यांनी हा पाठ लिहिलेला आहे. देव नाही देवरात ही नाटक मराठी रंगभूमीवर गाजले होते. ते नाटक मोरेश्वर दामोदर देशमुख यांनीच लिहिले होते. घरगुती सुखदुःखाचे हृदयस्पर्शी दर्शन मोदा देशमुख यांच्या घर या कथेतून घडते. घर म्हणजे केवळ 4 भिंती नव्हते किंवा ती एखादी निर्जीव वास्तू देखील नव्हे. ती कुटुंबाचाच एक भाग झालेली असते. कुटुंबाच्या सुखदुःखाची ती साक्षीदार असते. त्यामुळे ती सोडवताना भावबंध तुटतात आणि जीव व्याकुळ होतो. हे जुन्या पिढीतील व्यक्तींचे दुःख या कथेत प्रभावीपणे चित्रित केलेले आहे. आम्ही सारी रात्रीची माझघरात जेवायला बसलो होतो. मात्र घरात रोजच्या सारखं वातावरण नव्हतं. नानाजी रोज जेवताना मोठ्या काकाजींशी बोलायचे. कचेरी, तारखा, केस, घर, सौदा, वकील असले शब्द असलेल्या गोष्टी करायचे. त्या गोष्टी आज बंद होत्या. आम्हा मुलांना अशी मुख्यत्याने जेवायची सवय नव्हती. आम्ही सारे जेवायला बसलो की घर कसं गरजून उठायचं. मोठ्या काकाजींबरोबर आम्ही जेवणाच्या सुरुवातीला वदनी कवळ घेता म्हणू लागलो की धाकटी काकी कान झाकून घ्यायची आणि दादीमाई म्हणायची, महा घर कसं भरलं गोकुळ आहे. आम्हा मुलात मोठ्या काकाजींचा परशुराम जरा मोठा होता. त्याला कशा कोण जाणे पण मोठ्या माणसाच्या साऱ्या गोष्टी कळायच्या. त्याला मी खुणावून आज असं का म्हणून विचारलं. तो चच्या भाषेतच मला म्हणाला, चला तू चकये चष्टगो चऊ कटाचे का हाव चंतिको चष्टगो चपल्याला चताना चव्यान चरातग चहालारा चंजा चहेया. परशुराम असं म्हणाला तरी आम्हाला नव्या घरात लवकर का राहायला जायचं आहे ते कळेना. नमीला आमची चची भाषा कळतच नव्हती. ती माझ्या पाटा शेजारी सरकून म्हणाली, ये परशुराम काय म्हणाला सांगणार आहे. अगं आपल्याला की नाही नव्या घरात राहायला जायचं आहे. काकाजींना विचारलं. काकाजी, हो काजी, आपल्यास नव्या घरात राहायला जायचं आहे काजी. मग राजेश्वर दत्तात्रेयच्या घरात वास्तू झाला तसा आपल्यालाही नव्या घराचा वास्तू होईल काजी. तशी आई वस्कन ओरडून म्हणाली, जेव जेव वायातपणा करू नको. मग आमचे नानाजी आईकडे पाहून म्हणाले, लेकराईशी काहून बोलते हो रे पोरांनो, आपल्यास नव्या घरात राहायला जायचं आहे. तशी आम्ही सारी पोरं नवं घर म्हणून ओरडू लागलो. ओरडताना पप्पूचा हात लागून माझा पेला गलंडला, चिखल झाला. मग काय, धाकट्या काकीने तरातरा येऊन पप्पूच्या पाठीत 2-4 धक्के देऊन दिले. दादीमाईला काही ते आवडले नाही, पण का कोण जाणे. नेहमीसारखी दादीमाई धाकट्या काकीला त्याबद्दल काही बोलली नाही. नुसते जोराजोराने मार ओढू लागले. एरवी आम्हा मुलांना मारलेलं तिला कधीच खपत नसे. आज सारं काही वेगळं होतं. बऱ्याच वेळानं बापूराव काकाजी म्हणाले, वहिनी आपल्यास मुंगण्याच्या शेंगाची भाजी असेल अधिक वाढा बा. तसं आईच्या डोळ्यात पाणी आलं. महा बापरावर ताना होता. ताईचं येईच्या हाताचं झाड होय ते लावलेलं. दादीमाई म्हणाली ना, मग घराच्या कितीतरी आठवणी दादीमाई सांगू लागली. आम्ही गरिबीत कसे दिवस काढले, कसे कष्ट केले. नागपुरात हे घर बांधायला केवढी यातायात केली. घराला आजोबा किती जपायचे. स्वतःच कसे रंगरंगोटी करायचे. घराला सडा सारवण झालं नाही तर आजोबा दादीमाईला कसे रागवायचे ते सारं सांगितलं. डोळे पुशीत दादीमाई म्हणाले, गिरजा काकीबाईनं लक्ष्मीनं माया घरी येण्यापर्यंत म्हणावं, माय दादी तू घर कसं गोकुळासारखं गमते. तू हे लेख कसे राम लक्ष्मणासारखे नांदते. आता काय राहिले, बापाच्या हाताचं सारं घालवलं. एवढं घर राहिलं होतं सावलीत ते. आणि दादीमाय पदराने तोंड दाबून ओरडू लागले. तिला नानाजींनी मोठ्या काकाजींनी समजावलं. आमची जेवण आटोपले.
अंथरुणावर झोपायला गेल्यावर परशूनं सांगितलं, आपण की नाही 10 वर्षापूर्वी मोठं कापडाचं दुकान होतं. ते दुकान डुबलं आणि आपल्यास कर्ज झालं. त्याचं तर कचेरीत भांडण चालू होतं. त्या कर्जासाठी आपलं घर आज विकलं का रे आपलं घर? नमीनं विचारलं. म्हणून दादीमाई रडली का रे? गोपूनं विचारलं. खरंच विकलं आपलं घर? मी विचारलं. हो, आता आपल्यास म्हणूनच नव्या घरात जायचं आहे. मोठे काकाजी घरी आले की मोठी काकी विचारी, सापडलं का घर? काय सापडते एवढ्या लवकर? कायचं सापडते एवढ्या लवकर? आई सुद्धा कधी नानाजींना विचारी, तपास नाही लागला का घरचा? इतवारीत पाहायचं असतं. पाहिलं, पण स्वतःच्या घरा एवढं घर मिळते का कुठं? आणि इतवारीत घेऊन कसं निभल? बापूरावास हापीस दूर पडते म्हणते तो. आणि कधी धाकटी काकी सुद्धा बापूराव काकाजींना एकटं गाठून म्हणे, कशाला भानगडीत पडता मोठ्या घराच्या? होतं स्वतःचं घर, ते तर तुमच्या भावांनी गारवलं. आता करायचं काय एकात राहून? मुंबईला एका खोलीत सुद्धा संसार करतात. अगं पण दादीमायस काय वाटण? दादीमाय मात्र काहीच बोलत नसे. घर मिळालं याबद्दल चुकून विचारत नसे. आताशा तिने सकाळचा स्वयंपाक करणं सुद्धा सोडून दिलं. ती नुसती देवघरात बसून राहायची, सारखी माळ जपायची, मधून पदरानं डोळे पुसायची. आमच्याकडे आत्ताशी शेजारी पाजारी भेटायला येत. आम्ही घर विकलं याची खोटी हळहळ व्यक्त करत. त्यांच्याशी सुद्धा दादीमाई धड बोलत नसे. सारे म्हणत दादीमाईला कशाचा तरी धक्का बसला आहे. परवा नानाजी रात्रीचे उशिरा घरी आले. एकटेच जेवायला बसले. मला झोप येत नव्हती म्हणून मी ही स्वयंपाक घरातच बसलो होतो. खरं म्हणजे मला एकट्याला आमच्या माडीत भीती वाटायची, म्हणून आईचं काम आटपण्याची मी वाट पाहत होतो. नानाजीला आई सांगत होती, सासूबाईचं काही ठीक दिसत नाही का हो? रात्रीच्या उठतेत ने साऱ्या भिंती चाचपडत रडतेस. मज वाटते का? न जाणं जुनं माणूस आहे. कुठं काही मामाजीच्या हातचा पैसा अडका म्हणा का सोनं नाणं म्हणा, रोवून नसतं ठेवलं भिंतीत. कायचा पैसा अडका न कायचं सोनं आलं. म्हातारीचा सारा जीव या घराच्या माती गोट्यात कालवला आहे न. मग नानाजींनी डोळे पुसले. मुदतीचा 1 महिना संपत आला. आम्ही साऱ्यांना पुरेल मोठं घर काही आम्हाला मिळालं नाही. एक दिवस बापूराव काकाजींनी त्यांना बर्डीवर 2 खोल्या मिळाल्याचं सांगितलं. नानाजींनी सुद्धा चिटणी सपुऱ्यात माडीवरच्या 2 खोल्या मिळवल्या होत्या. मोठे काकाजी मस्का साथे द्वारकाबाई चंद्रपूरकरांच्या वाड्याला राहायला जाणार होते. घर मिळाल्यापासून घरात रोज धुसफूस चालू होती. भांड्या कुंड्यांच्या न सामानाच्या वाटण्या काही मनासारख्या होत नव्हत्या. आम्हा मुलांसुद्धा रोज 2 गोष्टींची वाटणी चालायची. एक म्हणजे पितळी पिंजऱ्यातला राघू आणि दुसरी आमची दादीमाई. आम्हा साऱ्याच मुलांना त्या दोन्ही गोष्टी आपापल्या घरी हव्या होत्या. त्यानं आमची सुद्धा वाटणी जमत नसते. आमच्यात सुद्धा कडाक्याची भांडण व्हायची. अगदी जास्त झाली की दादीमाईजवळ जायचो. परशू विचारायचा, दादीमाई तू कोणाची व? बापा परशुरामा मी तुहीच आहे. दादीमाईनं परशूला असं म्हटलं की मी विचारायचं, दादीमाई माझी नाही का हो तू? मुकुंदा पिल्या तुझी आहे. आणि दादीमाईनं मला असं म्हटलं की गोपू विचारायचा, दादीमाई आमची नाही तू? कशी नाही बापा, साऱ्यांची आहे मी. आमची भांडणं त्यांना उलट अधिक वाढायची. आमची भांडण वाढली की दादीमाई चिडून म्हणायची, लहाने तसेच मोठे तसेच, तुमच्या आजाच्या हातचा पैसा अडका, घरदार सोनं नाणं सारं गेलं. आता मीच एकटी राहिली. वाटणी करायची, करा आम्हा हे कांडके करून घ्या वाटून. दादीमाई अशी रागावली की आम्ही चूप होत असो. पण हळूहळू दादीमाई आमची म्हणत एकमेकांना चिडून भांडतच असो. आज दुपारी 12च्या आत आम्हाला नव्या घरात राहायला जायचं होतं. बापूराव काकाजींनी घरातले सारे खेडे, खिडक्यांच्या काचा, फड्या, खुंट्या, कपाटांची कवाट, टिनाचे पत्रे, जे काही निघण्यासारखं होतं ते काढत होते. त्यात भिंती उखरत होत्या, दर पडत होती, घराला अवकडा येत होती. पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती. आता का ते घर आमचं होतं. दादीमाईला मात्र ते आवडलं नाही. ती 3-3दा बापूराव काकाजींना घर उकरू नको म्हणून सांगू लागले. पण बापूराव काकाजींनी काम चालूच होतं. सारं घर अगदी रिकामं झालं. फक्त पुढल्या माडीत भिंतीत बसवलेला एक जुना 5-6 ठिकाणी तळा गेलेला आरसा तेवढा राहिला होता. त्या आरशात एकाच माणसाची कितीतरी रूप दिसायचे. त्या आरशात पाहत बापूराव काकाजी म्हणाले, जा रे पोरांनो सब्बल आणा. आम्ही सब्बल आणतात बापूराव काकाजींनी भिंत खणू लागले.
खणण्याचा दणादणा आवाज ऐकून दादीमाय माडीवर आले. जिना चढल्याने तिला दम लागला होता. तिच्याने शब्द सुद्धा नीट बोलवत नव्हता. दम छटीत मोठ्या कष्टानं दादीमाय म्हणाले, अगा बापराव, भिंत पडन का गा? अगं नाही व, तू जा खाली. आई बापा माय, भिंती पाडून जाई ग, तूच माही आण आहे, तूच माही आण आहे. बाप्पा, त्या आणण्याचं का करतेस तू? भिंत पडली म्हणजे पडन तर पडन, घर का आपला आहे. वागा वागा, इतके रोज या सावलीत काढले, त्याचं तूच काही नाही का ग? पण बापूराव काकाजींनी काही ऐकलं नाही. दादीमायला जबरीनं खाली पाठवून दिलं. बरीच भिंत उकरल्यावर एकदाची ती आरशाची फुटकी भिंग बाहेर निघाली. बापूराव काकाजींना समाधान वाटलं. आम्ही सारे आता एकत्र जेवायला बसलो होतो. बरेच दिवसांनी सारे असे एकत्र जेवायला बसलेलो असूनही कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. जरा वेळानं दादीमाई नानाजीला म्हणाले, नाना, सारं सामान गोळ केलं तुम्ही, पण मागल्या अंगणातलं तुळशीचं बिंद्रावण नाही काढलं. त्यावर बापूराव काकाजी मध्येच म्हणाले, तूही खूप आहे दादीमाय. अव 2 खोल्यांच्या घरात वृंदावन नेऊन ठेवतो कुठं? खरंच दादीमाय, कुठे ठेवशील वृंदावन? नानाजींनी विचारलं. कुठे ठेवा बापा, मी का सांगू? पर तुळस नको घरात, इतके रोज या बिंद्रावणची म्या. असं झालं असणं, तूळ दगड मातीचाही लोभ सुटत नाही, बापूराव काका म्हणाले. 3च्या सुमाराला बापूराव काकांनी 3 टांगे घेऊन आले. सासरी जाताना आमची मनोवात्या जशी हळूहळू रडायची, तशी सारी मोठी माणसं रडत होती. पण दादीमाय मात्र कुठं दिसत नव्हती. मोठ्या काकीची पाण्याची कळशी दिसत नव्हती. सारेजण दादीमाय कुठं म्हणून एकमेकाला विचारत होते. मोठी काकाजी दादीमाय म्हणून हाक मारत घर शोधत होते. नानाजी कसल्याशा भीतीने विहिरीतही डोकावून आले होते. मग बापूराव काकाजी माडीवर गेले. 5-6 मिनिटांनी एका हातात मोठ्या काकीची पाण्याची कळशी आणि दुसऱ्या हातात दादीमायचा मातीनं भरलेला हात धरून ते खाली आले. दादीमाय सारं अंग चिखलाने माखलेलं होतं. दादीमाय धापा टाकीत होती. तिच्या अवताराकडे पाहून नवलानं मोठ्या काकाजींनी विचारलं, बाप्पा, दादीमाय धाब्यावर काय करत होती? बापूराव काकाजी म्हणाले, पिशीच आहे म्हातारी. मगा म्या भिंतीतून आरसा काढला होता, ती भिंत उखरली, त्याच गारा करून लिपत होती. मोठ्या काकाजीनं दादीमाईला आपल्या टांग्यात बसवलं. दादीमाई लहान मुलासारखी हुंदके देऊन रडत होती. 3-3दा घराला हात जोडत होते. टांगेवाल्याने चाबूक मारताच 3 दिशांना आम्ही टांगे चालू लागले. हळूहळू आमचं घर आमच्या डोळ्याआड झालं. मित्रांनो, तुम्हाला हा ग्रामीण जीवनातील धडा कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद.